रडतोय कशाला? अरे माझ्या विजेचा बिल भरपूर येत आहे रे, काही करत नाही. अरे मग त्याच्यात रडायची काय गरज आहे? मी तुला सांगतो, तुझा विजेचा बिल मी कमीत कमी 90% कमी करू शकतो. लागलं ना शॉक? तुम्हालाही लागू शकतो, पण तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाहीये. मया तुम्हाला दाखवतो पॉवर ऑफ सन. अरे धोंडू जस्ट चल. तर आता आम्ही आलो आहोत वाकड पुणे येथे. इकडे आहे सोलार स्क्वेअरचा एक्सपिरियन्स सेंटर, जिकडे आपण एक रूफटॉप सोलारला फक्त बघू नाही शकत, पण एक्सपिरियन्सही करू शकता. तर मग चला आज जाऊन बघूया. धोंडू, तू कधी रूफटॉप सोलर सिस्टम बघितलंय? नाही. तुला माहिती आहे ते काय असतं? नाही. अरे सोलार स्क्वेअरनी देशभरात 30,000 पेक्षा जास्ती रूफटॉप सोलार लावलेत. काही पण. मला वाटलेलंच. तुला अजिबात विश्वास नाहीये ना? नाही. तुझा पिनकोड सांग. हे बघ, तुझ्या एरियामध्ये फक्त सोलार स्क्वेअरनी 125 रूफटॉप सोलार लावलेत आणि तुला आतापर्यंत माहित नाही. तुम्हाला सुद्धा आश्चर्य होणार की तुमच्या एरियामध्ये किती जणांनी सोलार स्क्वेअरवर भरोसा दाखवलाय. मी तर सांगतो, एकदा या इकडे, टाका तुमचा पिनकोड आणि बघा तुमच्या एरियामध्ये किती सोलार लावलेत. चल धोंडू, पुढे जाऊया, तुला स्ट्रक्चर दाखवतो. धोंडू, तुझं वय किती आहे? 25. तुला माहिती आहे, सोलार पण एक 25 वर्षाचा कमिटमेंट आहे, म्हणून ते 25 वर्ष टिकायला तरी पाहिजे. पण प्रॉब्लेम काय आहे ना, इन्व्हेस्टमेंट करण्याआधी ते कसं दिसेल हे कोणाला काय माहीतच नाहीये. म्हणून सोलार स्क्वेअरनी आपल्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये लावलं आहे एक लाईव्ह सोलार इन्स्टॉलेशन. तर चला बघूया या इन्स्टॉलेशनमध्ये काय युनिक पॉइंट्स आहेत. आता बोलूया ह्याचा टिकून राहण्याचं कारण काय आहे. बघा, याच्या स्ट्रक्चरमध्ये वापरला गेला आहे टेपर्ड सी चॅनल कॉलम्स. हा एरोडायनामिक डिझाईन एन्शॉर करतो मॅक्सिमम स्ट्रेंथ आणि लॉंग टर्म स्टेबिलिटी. आणि स्टील, तेही टॉप क्वालिटी. टाटा, JSW आणि SR सारख्या ट्रस्टेड ब्रँड्सकडून, जे देतात डबल मजबूती इतरांच्या तुलनेत. म्हणून स्ट्रक्चर फक्त स्ट्रॉंग नाही, रस्ट फ्रीही राहतो. आणि गच्चीवर ड्रिलिंगमुळे वॉटर लिकेजची भीती अजिबात नाही, कारण इथे वापरला जातो हिल्टी केमिकल अँकरिंग, म्हणजे वॉटर लिकेजची टेन्शन सॉल्व्ड. चल धोंडू, आता बघूया 180च्या विंड स्पीडवरती हा विंड प्रो माउंटचा स्ट्रक्चर कसा टिकतो. मी केली आहे विंड स्पीड 180 आणि हा विंड प्रो माउंटचा स्ट्रक्चर जसं तसाच आहे, हल्लं नाहीये, टिकून राहिलंय. आणि इकडे बघ, हा लोकल स्ट्रक्चर, याचे पॅनल तर निघाले आणि हे बघ कसं हलतोय. मला नाही वाटत हे टिकणार आहे याच्यावर. अरे निघालं रे. तर बघ धोंडू, जर सोलरमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल ना, तर अशा स्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट कर जे कमीत कमी 25 वर्ष तरी टिकेल. नाहीतर असं एका वाऱ्यात उडून जाणारे स्ट्रक्चर, यांचा काय भरोसा. समजलं? चल आता दुसऱ्या झोनला जाऊया. चल धोंडू, आता आपण एक खेळ खेळूया. अरे वा, चला. इकडे 6 सोलर पॅनल आहेत. एक चांगलं आहे आणि 5 खराब आहेत. तुला काय करायचंय, चांगलंवाला कुठचं वाटतंय तुला ते सांग. ओके. ही मशीन खराब आहे. मशीन खराब नाही आहे, तुझे डोळे खराब आहेत. डोंट वरी. पण खरं सांगू तर ना, कोणालाच नाही कळणार. आणि त्यासाठी आहे हे इलेक्ट्रोल्युमिनेसन्स टेस्ट. म्हणजे? अरे म्हणजे सरळ भाषेत ही आहे तुझ्या पॅनलची एक्स-रे. आता इकडे बघ, तुम्हाला तुमच्या पॅनलवरती किती डॅमेज झालंय आणि तुमचं किती नुकसान होऊ शकतो हे इकडे कळतं. मेजर डिफेक्ट्स, मॉडरेट क्रॅक्स सगळे इकडे दिसून येतात. आता मला एक गोष्ट सांग, जर का तुझ्या पॅनलमध्ये काहीही डिफेक्ट असेल तर ती ऊर्जा कशी तयार करणार. म्हणून मी म्हणतोय
की नेहमी तुमच्या सोलार कंपनीकडून प्रत्येक पॅनलची EL इमेज मागून घ्या. सोलार स्क्वेअरची टीम तुम्हाला प्रत्येक पॅनलची EL इमेज देते आणि त्यामुळे तुम्ही राहता निश्चिंत आणि सेव्हिंग्स होते भरपूर. हा चला पुढे जाऊया. अरे धोंडू, आता घरात सोलार पॅनल लावायचा विचार केलाय, पण तू शॅडो अनालिसिस केलंय का? नाही, त्याची काय गरज? अरे वॉटर टँक, बाजूला असलेली मोठी बिल्डिंग किंवा घराच्या बाजूला एक मोठा झाड हे तुझ्या सोलार पॅनलवरती सावली टाकू शकतात. मग काय, तुला ना काहीच विश्वास नाही बसत ना? थांब तुला दाखवतो. हा आहे तुझ्या घराचा सोलार पॅनल. आता सध्या तुझा पॅनल एवढी वीज जनरेट करतोय. हे पहा, घरावर जो सोलार पॅनल लावलेला आहे त्यावर आम्ही या प्लेटच्या मदतीने दाखवणार आहोत की सावली पडल्यामुळे पॅनलवर काय परिणाम होतो. आता शॅडो अनालिसिस तर तू करून टाकलं, पण त्याच्यानंतर काय? मेंटेनन्स कसं करणार? आता तू विचार करशील की मी स्वतः बालदी घेऊन वर चढून पॅनल साफ करणार, पण त्याचा परिणाम तरी बघ. तुला वाटत असेल तू पॅनल साफ केलंय, पण इकडे बघ किती वीज कमी झाली. आणि फक्त हेच नाही, बर्ड ड्रॉपिंग्स आणि डस्टनी पण तुझ्या पॅनलची ऊर्जा बनवायची क्षमता कमी होते. म्हणून सोलार बसवताना नेहमी शॅडो अनालिसिस आणि प्रोफेशनल मेंटेनन्स सर्व्हिस सोबतच घ्या. चला धोंडू, आता सेव्हिंग्स करण्यासाठी सोलार लावलं तर खरं, पण जेवढी ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे होती, जर का तेवढी नाही झाली तर नुकसान कोणाचा? मला. येस अँड नो. म्हणजे येस कारण तू बरोबर बोलतोय, आणि नो कारण सोलार स्क्वेअर देतोय जनरेशन गॅरंटी विथ मनी बॅक प्रॉमिस. आणि ह्या प्रोडक्टचं नाव आहे गुड झिरो. आता हे काय नवीन? अरे म्हणजे सोलार स्क्वेअरनी जेवढे युनिट्स तुला प्रॉमिस केले असतील त्याच्यापेक्षा जर का कमी युनिट्स जनरेट झाले तर त्या कमी जनरेट झालेल्या युनिट्सवरती ते तुम्हाला कॉम्पन्सेशन देतात. अरे वा. म्हणजे तुझी सेव्हिंग्स अगदी सेफ. आणि सोलार स्क्वेअर हे कसं करू शकतं? कारण मेंटेनन्स ते लोक स्वतः करतात. खूप छान. आता जर का तू मन बनवलंच आहे सोलार घ्यायचं, तर चल आपण बघूया तुझ्या गच्चीवर ते कसं दिसतं. अरे वा धोंडू, हे बघ, फक्त 15 ते 20 मिनिटात तुझ्या सोलार सिस्टमची 3D डिझाईन रेडी झाली. वा. आणि जर तुम्ही प्लॅन करतायत आपल्या मुलांबरोबर यायचं, तर काळजी करू नका, त्यांच्यासाठी पण इकडे सगळी सुविधा आहे. धोंडू, हॅलो धोंडू, ते मुलांसाठी आहे. आपण जाऊया आता. चला बाळा. अरे धोंडू, ये इकडे इकडे. बघ मित्रा, मला जेवढं माहिती होतं ना मी तुला सगळं सांगितलं. आता याच्या पुढे इन्स्टॉलेशन, सबसिडी, फायनान्स, नेट मीटरिंग, काही प्रश्न तुझ्या मनात असतील, हे आहेत सोलर एक्सपर्ट. तू यांना सगळं काही विचारू शकतो. तर हा होता सोलर स्क्वेअर एक्सपिरियन्स सेंटर पुण्याचा एक कम्प्लीट वॉक थ्रू. तर घेऊन या आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीना, कारण असा टच अँड फील एक्सपिरियन्स एक रूफटॉप सोलर सिस्टमचा तुम्हाला कुठेही कधीही नाही मिळणार. आणि याच्यानंतर एक गोष्ट तर नक्की आहे, तुम्ही इकडनं सोलर सिस्टम घ्या किंवा नाही घ्या, तुम्ही बाहेर जरी गेलात ना तर काय इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचे आहेत हे तुम्हाला नक्की कळेल. जर तुम्हालाही विजेच्या मोठ्या बिलपासून मुक्ती हवी तर लवकरात लवकर व्हिजिट करा सोलर स्क्वेअरच्या एक्सपिरियन्स सेंटरला, वाकड, पुणे येथे.